तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मराठवाड्यातील पूर्णा नदीपात्रातून लोणार तालुक्यात अवैधरित्या रेती वाहतूक करून नियमबाह्य रेती विक्री सर्रास सुरू आहे। याला महसूल विभागाचा आशीर्वाद असून सुरुवातीला महसूल विभागाने फक्त देखावा दाखवून चेक पोस्ट स्थापन केले होते, मात्र वाळू माफियांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून देवाणघेवाण केल्याने सर्रासपणे चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। आज रोजी कार्यरत तहसीलदार यांनी सुरुवातीला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी मंठा नाका रायगाव येथे चेक पोस्ट सुरू करून चेक पोस्टवर तलाठी व महसूल अधिकाऱ्यांचा मोठा गाजावाजा करत नेमणुका केल्या होत्या, परंतु काही दिवसातच चेक पोस्ट अखेर बंद करण्यात आले। यामुळे अवैधरित्या वाळू वाहतूक पुन्हा सुरू झाली। मराठवाड्यातून विदर्भात सर्रासपणे अवैधरित्या रेतीचे टिप्पर भरधाव वेगाने वाहताना दिसत आहेत। एवढेच नव्हे तर रेतीच्या टिप्परवर कुठलाही वाहन क्रमांक नसताना बिनधास्तपणे महसूल व पोलीस प्रशासनाची कुठलीच भीती न बाळगता लोणार शहरातून मुख्य बाजारपेठेतून तसेच तहसील कार्यालयासमोरून रिसोडकडे विदर्भात अवैधरित्या रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे। या अवैध रेती वाहनावर कार्यवाही करून हा प्रकार थांबवावा अशी मागणी लोणार तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार।